बिंडा पाज ना. दादू शेणार का नंतर पेव ना. तो कधी येते ना कधी नाही. थांबा त्याला फोन करता. काय रे भावा आहेस कुठं? घरी आव रे. ये ना थंडा पाताव. कोण पाजते थंडा? चालेल येताव तळेवलाच. येतोय येतोय. काय रे, आलास आलास तर थंडा बिंडा पाज. काय बोललास? नुसतं बोललास थंडा पाजताव ना, आता सांगतोस थंडा पाज. और थंडा पाज ना. मेरे पैसे इथे 100 रुपये आहेत. बस का पाज ना. कॉन्टॅक्ट पडलं तेव्हा का आमच्या गावाला. थंडा मी आणीन पण चाकणा तुला आणायला लागेल. चाकणा नाही पैसे दे. माझ्याकडे 5 रुपये आहे. ते तर घरा समज जातील ना चाकण्याला. विशाल काय येते नाही. माझ्या खिशात 1 तुळा पण भेटता नाही लागल तर मी थंडा आणायला जात आहो. हात धरला माझा हात धरला तुझून मनीच्या हात धरला. मग होते का खदाडाने. काय करायचं आता? हॅलो, घेतलास का थंडा? जरा वेळ तिकडे थांब. का आपण दीपक आलाय खादाड. ते गेलं ना का लगेच तुला फोन करता. खरं मग तुला झालं ते पाल झालं खरं. तुला कोणी सांगणार? मग भेटले रे नाक्या निरोलीचे. सांगला मला मग. चालत पुढं थंडा बिंडा कोण पाजेल? थंडा आम्ही भेट नाही ना. थंडा आम्ही सोडला. कधीपासून रे? 40 वर्षापूर्वीच थंडा सोडलाय. आम्ही वाट बघत कोण आनंद. आम्हाला थंडा बिंडा पाजायला आलो इकडे बघत बघत. थंडा बिंडा नाही प्यायचा. कधी खादाड जातील कधी. शेपांना बघा थंडा घेऊन आला विषयाने गरम आणायचं. काय त्यांना पाठव घरी. चल माक्या घरी. कोण थंडा बिंडा पाहिजे येतं. मग चाललंच तर. चल मग मी पाहिजे काय. बरा झाला गेले. ती जागा विषयाला फोन लाव. तुला त्याला बोला पटकन. ये पटकन. अरे मला तू वाटत रे विशाल खेळायला पाठवला तर जाऊ काय पण त्याच वाटत ते मला इशारा करत नुसतं काहीतरी प्लॅन झाला. थंडा सध्या नाही पाहिजे तर सांगायचं ना. बरं आलं स्वतःवच.